पुण्यानंतर आता सोलापूर देखील हादरलेलं आहे। मोहोळमध्ये गळफास घेऊन गर्भवतीनं आत्महत्या केली आहे। आशा राणी भोसले असं महिलेचं नाव आहे। महिलेला 3 वर्षाची मुलगी आहे, तर 3 महिन्याची गरोदर असताना या महिलेनं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे। हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे आणि सासरच्या छळाला कंटाळून तिनं टोकाचं पाऊल उचललंय। आशा राणी भोसले हिला सासरच्या मंडळीकडून त्रास होत असल्यामुळे 4 ते 5 वेळा मध्येच त्यांनी घरगुती वाद मिटवला होता आणि या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गोष्टी अशा घडतील का सांगता येत नव्हतं, पण प्रत्यक्षात येऊन बघितलं तर मुलीनं फाशी घेतलेली होती वरती। जवळजवळ तो फाशी घेतलेला दरवाजा 10 फूट उंचावर आहे। त्या मुलीनं वर गाठ कशी मारली आणि फाशी कशी घेतली। या अगोदर सुद्धा 2 केसेस झालेले होते। मुलीने असा त्रासाला कंटाळून एक वेळेस औषध पिलेली होती, तो पण दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन तिचा पण पिशवी रिपोर्ट आहे। त्याच्या अगोदर एकदा महिने त्रास केल्यानंतर महिला विनयनकर केस केलेला होता, तो पण इथं वळसे ह्या पोलीस स्टेशनला पण तो फिर्याद आलेली आहे। एवढा हा त्रास दिलेला आहे। आणि ज्या मुलीनं फाशी घेतली त्या मुलीचं बाळ आहे, 3 वर्षाचं मुलगी आहे ती, आणि पोटामध्ये 3 महिन्याचं बाळ आहे। त्याचं सुद्धा मॅडमनी इथल्या सगळं ते रिपोर्ट वगैरे घेतलेले आहेत। अतिशय धक्कादायक बातमी आपण सोलापूरमधून पाहतोय। रुपाली ठोंबरे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रतिक्रियेसाठी। रुपालीताई, अतिशय हादरवणारी आणि तितकीच धक्कादायक बातमी ही पुण्यानंतर आता सोलापूरमध्ये घडलेली पाहायला मिळते। एका 3 महिन्याच्या गर्भवती महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली आहे। एक लक्षात घ्या, वैष्णवी हगवणे हुंडाबळीची घटना झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक या घटना समोर येत आहेत। याच्यामध्ये कायदे कडक आहेत, परंतु त्याची आता अंमलबजावणी कडक पद्धतीने होणं गरजेचं आहे। महिलांचा सासरकडनं कौटुंबिक मानसिक छळ झाल्यानंतर त्या ज्या डिप्रेशन मध्ये जातात, त्या डिप्रेशनची फेज खरं माहेरच्यांनी किंवा सासरकडच्यांचे कोणीतरी किंवा मित्रमैत्रिणींनी सांभाळणं गरजेचं आहे। कारण का एकदा जीव दिल्यानंतर त्यात तो जीव काही झालं तरी कोणी आणू शकत नाही परत। आणि आता 3 महिन्याची प्रेग्नेंट बाई जाचाला कंटाळून जर सुसाईड करत असेल, तर आता याच्यावर सरकारच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून फार मोठं काम उभं करणं गरजेचं राहील। कारण का या आत्महत्या काही झाल्या तरी होता कामा नये आणि वेळीच त्या त्यांची म्हणजे ज्यांना त्रास आहे त्यांनी सुद्धा तक्रार करणं गरजेचं आहे। किंवा जे काउन्सिलिंग आहे सरकारच्या ज्या पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांच्या पोलीस स्टेशनमध्ये आता एक खास पथक करणं गरजेचं आहे, जेणेकरून या महिला जीवानिशी जाणार नाही। कारण का ज्या पद्धतीने हगवणे प्रकरण झाल्यानंतर सातत्याने विवाहिता ज्या डिप्रेशन्स मध्ये आत्महत्या करतायत, याचा आकडा बघून खरंच काळजात आता धस व्हायला लागलेला आहे आणि हे थांबणं गरजेचं आहे। मला तुमच्या माध्यमातून विवाहितांना सांगायचंय की जीव आपला एवढा स्वस्त नाहीये। किती जरी तुम्हाला त्रास झाला तरी कृपा करून जीव देऊ नका। ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे नक्कीच त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याची जी काही कारवाई ती होईल, परंतु जीव देणं हा पर्याय नाही। रुपालीताई, जीव गेल्यानंतर बोला। अगदी कायद्यापर्यंत ह्या महिला जाऊ शकत नाहीयेत, कारण अनेक पोलीस स्टेशनमध्ये महिलांच्या तक्रारीच घेतल्या जात नाहीये। जिथे तक्रारच नोंद होत नाहीये तर कायदा आणि संरक्षण कुठे महिलांना मिळणार आहे? आज अनेक पोलीस ठाण्यामध्ये महिलांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीये, तितक्या गांभीर्याने त्यांच्याजवळ चर्चा केली जात नाहीये। नाही, आता हे तुमचं म्हणणं बरोबर आहे की त्या तक्रारी घेतल्या न गेल्यामुळेच ही वेळ आलेली आहे। यापुढे पोलीस स्टेशनच्या प्रत्येक पीआयला त्यांच्या त्या भागात म्हणजे पोलीस स्टेशनला हा विभाग ओपन करावा लागणार आहे आणि काम करावं लागणार आहे। आता जर त्या पोलिसांनी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केली ना, तर मग त्यांच्यावर कारवाई करावी लागेल। कारण का जबाबदारी झटकून चालणार नाहीये। पोलिसांनी ही यंत्रणा कार्यरत करणं गरजेचंच आहे, तरच आपण या आत्महत्या होणाऱ्या प्रकारावर, घटनेवर कुठेतरी कंट्रोल आणू शकू। जर या गोष्टी सातत्याने आपल्या समोर येत आहेत आणि याच्यामध्ये नक्कीच माननीय अजितदादांना सुद्धा आम्ही एक महिला म्हणून निवेदन दिलेलं आहे की हे सगळे जेवढं, कारण का शहरामध्ये ठीक आहे की महिलांना ऍक्सेस तरी मिळतो, तोही हगवण्यांच्या प्रकरणामध्ये तिथे लाच गेलेली आहे, परंतु
आता यापुढे प्रत्येक पोलीस स्टेशनला ही यंत्रणा उभी करणार आणि ज्या ज्या महिलांना आहे त्यांच्यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून, राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून हेल्पलाईन तयार करून ऍटलीस्ट तातडीने दखल घेऊन ती प्राथमिक तपास करून त्याच्या कायदेशीर अहवालासाठी किंवा कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी ही प्रोसिजर पोलिसांनी स्वतःच्या पोलीस स्टेशन मधनं पीआय लोकांनी, वरिष्ठ पीआय लोकांनी चालू करणं गरजेचं आहे. आम्ही शहरामध्ये सीपीला निवेदन देणार आहोत, ग्रामीणमध्ये एसपींना निवेदन देणार आहोत आणि या गोष्टीला आम्ही सुरुवात तातडीने करणार आहोत. कारण का भयान प्रकार वाढलेला आहे आणि सोन्यासारख्या लेकी बाळी हा जीवाशी मुक्त आहेत. याच्यावर निश्चितच कठोर पावलं उचलून सर्व यंत्रणा कार्यरत नक्कीच मी माझ्या माध्यमातून निवेदन देऊन लवकरात लवकर सुरू करणार आहे. अगदी रुपालीताई, वैष्णवी हगवणे हिनं हत्या तिची झाली आहे की आत्महत्या झाली आहे हे अजून स्पष्ट नाही झाले. मात्र या प्रकरणामध्ये हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. एवढा आपण असंवेदनशील झालोय? 3 महिन्याच्या महिलेला गर्भवती असताना जर मारलं असेल तर याच्यापेक्षा कुठल्या शब्दामध्ये आपण व्यक्त होऊ शकतो? नाही, एक तुम्ही लक्षात घ्या, या कौटुंबिक त्रासाला म्हणजे सासरकडच्या सासू, नणंद, सासू सासरे जे कोणी आहेत त्यांच्या त्रासाला कंटाळून ती महिला मानसिकरित्या पूर्ण डिस्टर्ब होऊन आत्महत्येच्या प्रवृत्तीकडे वळते. त्यावेळी तुम्हाला सांगते, वास्तविक पाहता माहेरच्यांनी तरी तिला सपोर्ट मानसिक म्हणते मी, तिला समजून घेणं किंवा तातडीने जे तिला सासरी पाठवतात तसं न करता जर मानसिक सपोर्ट दिला तर या आत्महत्या कमी होतील. आता साहजिकच आहे, ज्यांचं लेकरू गेले, ज्यांची लेक गेलीये ते म्हणणारच की हत्या आहे. पण तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, जर हत्येचा गुन्हा दाखल केला तर ती केस लूज बनते, त्या केसला अर्थ राहत नाही. कारण का त्या घटनेनुसार, त्या पुराव्यानुसार ज्या पद्धतीने त्यांनी आत्महत्या केलेली असती तो सगळा पंख्याला लटकणे किंवा गोळ्या खाणे किंवा अनेक जे काही प्रकार आहेत त्या पोलिसांना तपास करायला वेळ द्यावा लागतो. ते तसे एव्हिडन्स घ्यावे लागतात आणि 90 दिवसाच्या चार्जशीट मध्ये त्या गोष्टी होतात. त्याच्यामध्ये जर नाही आत्महत्या नाही हत्या आहे तर तो पुरवणी स्टेटमेंटच्या ह्याच्यातनं पुरवणी गुन्हा दाखल 302चा खुनाचा होऊ शकतो. त्याच्यामध्ये हा तपासाचा भाग आहे. परंतु आपण आत्महत्येला प्रवृत्त केलेला 306 हा हत्येसारखाच आहे, त्याला त्याच्यातही शिक्षा आहे, सेम शिक्षा आहे. फक्त आत्महत्येला प्रवृत्त करायला लावण्याचे त्याची केस वेगळी आहे आणि खून केला म्हणजे डायरेक्ट चाकू खुपसणे, डोक्यात मारणे किंवा डायरेक्ट प्रहार करणे की ज्याने ते मरतात. परंतु 306 मध्ये डायरेक्ट मारत नाही तर मरायला प्रवृत्त करतात. आपल्याला ह्या कायद्याच्या कार्यकक्षेमध्ये राहून ह्या सगळे गुन्हे थांबवता येणं शक्य आहे. अन्यथा प्रत्येक आत्महत्येला जर आपण हत्या म्हणायला गेलो तर मेहरबान कोर्टामध्ये ती केस टिकणार नाही. त्याच्यामुळे याच गोष्टीसाठी मी सांगते, गृह खात्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, माननीय अजितदादांनी पोलिसांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिल्या पाहिजे की तुम्ही ज्या कामासाठी खुर्चीवर बसवलेला आहे त्याच्यात कसूर राहता कामा नये. तक्रार आल्यानंतर प्राथमिक माहिती घ्या आणि त्याच्यानंतर कारवाई त्वरित करा. जर त्यांनी केली नाही तर त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारणे नोटीस दाखवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, ही माझी मागणी असणार आहे. अगदी धन्यवाद रुपालीताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रवी, अतिशय संतापजनक आणि तितका चीड आणणारा हा प्रकार आहे. एका 3 महिन्याच्या गर्भवती महिलेनं आपलं जीवन संपवलेलं आहे. काय नेमकं प्रकरण आहे? याच्या आधी तिने पोलिसांकडे तक्रार केलेली होती का? घरी सांगितलेलं होतं का? काय नेमकं हे प्रकरण आहे सविस्तर? निश्चितच त्याच्यात राज्यभरामध्ये वैष्णवी हगवणेचा हुंडाबळीमुळे बळी गेल्यानंतर राज्यभरामध्ये तीव्र संताप असताना सोलापूर देखील हादरला आहे. एका मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काटे येथील एका 3 महिन्याच्या गर्भवती महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र नातेवाईकांनी जो आहे ही हत्या असल्याचं आरोप केलेला आहे. या अगोदरही या महिलेने 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती आणि नातेवाईकांकडून जो आहे तो मिटवून हे प्रकरण मिटवलं होतं आणि समजूत घालून
हे मुलीला सांगितलं होतं, तरीही देखील पुन्हा या महिलेने काल जे आहे ते गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेच्या पतीला जे आहे ते अटक करण्यात आलेलं आहे. तेजस. रवी, आत्ता पोलिसांनी नेमकी काय कारवाई केलेली आहे? आता तुम्ही म्हटलंय की त्याच्या पतीला अटक करण्यात आलेली आहे, मात्र सासरच्या कुठल्या मंडळींना आता पोलिसांनी कारवाई केलेली आहे किंवा त्यांच्यामधल्या कोणत्या व्यक्तीला अटक केलेली आहे? मोहोळ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासमोर नातेवाईकांनी ठिय्या सुरू केलेला आहे. जोपर्यंत सासरच्या मंडळीला अगदी अटक रवी, होत काही नाही क्षणांसाठी तोपर्यंत थांबवतो. नीलम गोरे आपल्यासोबत जोडल्या गेलेली आहेत. नीलमताई, अतिशय हादरवणारी, मन सुन्न करणारी घटना सोलापूरमध्ये घडलेली आहे. एका 3 महिन्याच्या गर्भवती महिलेनं आपलं जीवन संपवलंय. आज सकाळीच ही बातमी समोर आली आणि याच्यापूर्वीही पंढरपूरमध्ये डॉक्टर महिलांनी आत्महत्या करायच्या सोलापूरमध्ये अशा 2 घटना घडलेल्या होत्या. या घटनेच्या मध्ये मी SP पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी बोलले आहे आणि ते तिथे पोहोचता आहेत. आरोपींना तिघांनाही अटक केलेली आहे. पंचनामा आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याचं सगळं केल्यावर या संदर्भामध्ये सर्व ज्या शक्यता आहेत त्या पडताळून घेतल्या जात आहेत. आज सकृतदर्शनी जरी ती आत्महत्या दिसत असली तरी अत्यंत दुःखदायक, क्लेशदायक अशी घटना आहे. मूळ मुद्दा असा आहे की एका बाजूला स्त्रीला जगण्याची उभारी मिळते. हजारो स्त्रिया अशा प्रसंगातून जाऊन पुढे रणरागिणी बनून काम करतायत. अशा अनेक महिला आमच्या कार्यकर्त्या आहेत की ज्यांना आत्महत्येच्या कडेलोटावर जाऊन त्या परत आलेल्या आहेत. पण अशा वेळेला आशाणीचा जीव वाचला नाही आणि गर्भवती असताना तिने आत्महत्या केली म्हणजे कौटुंबिक छळ अनावर झाला असेल आणि म्हणून या आरोपींना कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे. तिला बाळ जे आहे ते बाहेरच्या लोकांच्या ताब्यात देण्यासाठी कोर्ट ऑर्डर घ्या अशा प्रकारे मी SP सोलापूर यांच्याशी ऑलरेडी बोललेली आहे. त्याचबरोबर इतरही पोस्टमार्टम आणि याच्या संदर्भात माझी त्यांच्याशी तपशीलवार चर्चा झाली आहे. ती सगळी चर्चा इथे उघड सांगणं योग्य नाहीये, परंतु मी सोलापूरला चालले आहे आणि त्यावेळेला मी तिच्या कुटुंबियांची म्हणजे बाहेरच्या लोकांची भेट घेणार आहे. अगदी नीलमताई, या आधी देखील या महिलेनं 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. तक्रार देखील दिली गेलेली होती, मात्र तरीही त्यावरती ॲक्शन झालेली नाहीये. आपण एवढे अकार्यक्षम झालोय त्यामुळे ह्या सगळ्या हत्या होत आहेत किंवा मग आत्महत्या होत आहेत? नाही, मुळामध्ये असे काय तक्रार कुठे दिली होती त्यांनी? पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती. आमच्या तिथल्या स्थानिक पण प्रतिनिधी यांनी आत्महत्या याबाबतची छळाची दिली होती का? तक्रार काय दिली होती? छळाची दिली होती? होय होय छळाची तक्रार दिली असेल तर त्याच्यामध्ये का पोलिसांनी दिरंगाई केली याची चौकशी करावीच लागेल. पण मी आता माननीय देवेंद्र फडणवीस कायम या मुद्द्यावरती फार जागृत आहे. तर मी निर्देश देते. खरं तर वाहिनीवरून निर्देश देण्याचा मला अधिकार काय असं काही शहाणे विचारतील, परंतु मी अशा गंभीर प्रसंगामध्ये ज्याला महिला छळाची तक्रार घेऊन येतात तर पोलिसांनी ताबडतोब त्याच्यामध्ये समझोता करण्याचा दबाव आणण्यापेक्षा त्या लोकांना छळापासून प्रतिबंधात्मक कारवाई कशी त्यांच्यावर करता येईल हे पाहिलं पाहिजे. एक आणि दुसरं म्हणजे परत परत छळ होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतंत्र जीवन जगणं हे चांगलं. पण 2 मुलं असताना आईला शेवटी बाकीच्या कुटुंबाचा दबाव तिच्यावर असतो. त्यामुळे तिने तक्रार काय दिली होती आणि पुढे काय कारवाई झाली, का झाली नाही याच्याबद्दलची सगळी चौकशी होईल आणि ती करायला लागेल असं मला दिसतंय. अगदी धन्यवाद नीलमताई. आशा आहे की आपण या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी कराल आणि त्या कुटुंबाला मदत कराल, न्याय द्याल. धन्यवाद आपण दिलेल्या सर्व प्रतिक्रियेसाठी.